Hello, so recently Lindt has launched two new flavors, which is one is tiramisu and one is our most favorite viral Dubai chocolate. So हा कसा आहे ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करते. सो कोल्सचा जो एशियन किंवा इंटरनॅशनल ग्रोसरीचा जो सेक्शन आहे तिथे मला हे काय दिसलंय बघा. त्यांच्याकडे पण दोन दुसऱ्या ब्रँडचे ऑप्शन्स आलेले आहेत. व्हायरल दुबई चॉकलेट आहे. सो लिंटचा हा नवा फ्लेवर मी घेऊन आलेली आहे आणि तो आहे व्हायरल दुबई चॉकलेट. हा तिथे 3 फ्लेवर्स मध्ये अवेलेबल होता. डार्क चॉकलेट मध्ये होता, मिल्क चॉकलेट मध्ये होता आणि व्हाईट चॉकलेट मध्ये सुद्धा होता. सो लेट्स ट्राय दिस मिल्क चॉकलेट वन. आणि ह्याचं कंपॅरिझन मी करणार आहे. आजकाल बरेचसे होममेड असे चॉकलेट्स बनवणारे बरेच असतात, तर त्यांनी सुद्धा व्हायरल दुबई चॉकलेटचा जो रेसिपी आहे जी ती ट्राय केलेली आहे आणि ती मला एकदा आमच्या इथल्या एका कासल हिल भागामध्ये पहिल्यांदा मिळाली होती, जेव्हा खूपच व्हायरल दुबई चॉकलेटची चर्चा चाललेली होती. त्यावेळेला फक्त एका ठिकाणी मला हे मिळालं होतं, सिडनीमध्ये. आणि आता कोल्स सुपर मार्केटमध्ये सुद्धा दुसऱ्या ब्रँडचं चॉकलेट उपलब्ध आहे, तर ते पण मी आणलं आणि आता दोन्हीला कम्पेअर करूया. मला जेव्हापासून हे व्हायरल दुबई चॉकलेटचं हे कळलेलं आहे तेव्हापासून मला इतकं आवडतं ही रेसिपी. आय थिंक दिस इज गुड, बट कोल्समध्ये मला जो दुसरा ब्रँड मिळाला दॅट इज मच बेटर. कारण त्याच्यामधला जो कुनाफा किंवा ज्या शेवयांचं आतलं मिक्सचर आहे, फिलिंग आहे, इट वॉज मोर क्रिस्पियर दॅन दिस वन. सो ह्याच्यामध्ये जे फिलिंग आहे पिस्ताशिओ आणि कुनाफा म्हणजे ज्या शेवया ते खूप कमी आहे. तुम्ही बघू शकता हे खूप थिन लेअर आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉमिनंट जी टेस्ट आहे ती आहे फक्त मिल्क चॉकलेटची. सो फॉर मी बिलकुल ग्रेट नाहीये हे, म्हणजे लिंटला एवढं जमलेलं नाहीये.